श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माणसाचे आयुष्य ही त्याच्या सवयींचे प्रतिबिंब असते. आपण काय आहोत हे आपल्या दैनंदिन कृत्यांवरून ठरते. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की माणूस आपल्या कर्माने मोठा होतो आणि कर्मानेच खाली पडतो. आपल्यापैकी अनेक जण कळत नकळत अशा काही सवयींना बळी पडलेले असतात, ज्या सुरुवातीला खूप साध्या वाटतात, पण हळूहळू त्या आपल्या प्रगतीला, आरोग्याला आणि मानसिक शांतीला वाळवीसारख्या कुरतडत राहतात. आजच्या या लेखात आपण अशा काही घातक सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या जर तुम्ही वेळीच बंद केल्या नाहीत तर तुम्हाला गरिबी, अपयश आणि आजारपणाचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला आजच सोडून द्यायला हव्यात. पहिली म्हणजे उशिरा उठण्याची सवय. शास्त्रात आणि विज्ञानात ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे अफाट महत्त्व सांगितले आहे. जो माणूस सूर्योदयानंतर उठतो त्याच्या शरीरात चैतन्यशक्ती कमी होते. उशिरा उठल्यावर दिवसाची सुरुवात घाईगडबडीने होते, ज्यामुळे दिवसभर चिडचिड आणि मानसिक ताण राहतो. सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. अशा घरात नकारात्मकता वाढते. सकाळी किमान सूर्योदयापूर्वी किंवा 5:30 ते 6च्या दरम्यान उठण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि मनाला शांती मिळेल. दुसऱ्याची निंदा करणे, नकारात्मक बोलणे. अनेक लोकांना सवय असते की ते सतत इतरांच्या चुका काढतात किंवा स्वतःच्या नशिबाला दोष देतात. मात्र नशीबच वाईट आहे, मला काहीच जमणार नाही, असे शब्द बोलणे ही सर्वात मोठी वाईट सवय आहे. तुम्ही जे बोलता तेच ब्रह्मांड तुम्हाला परत देते. सतत नकारात्मक बोलल्याने तुमच्या सभोवतालची ऊर्जा तशीच निर्माण होते. शुभ बोला, शुभ ऐका आणि शुभ पहा. स्वामींच्या मंत्राचा जप करा आणि सकारात्मक शब्दांचा वापर वाढवा. चौथं म्हणजे उद्यावर काम ढकलणे. आजचे काम उद्यावर ढकलणे म्हणजे यशाला थांब ढकलणे होय. उद्या करू, परवा बघू ही आळसाची लक्षणे आहेत. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे कामाचा डोंगर साचतो आणि जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा तणाव निर्माण होतो. तणावामुळे कामाची गुणवत्ता खालावते. स्वामी समर्थांनी नेहमी कष्टाला महत्त्व दिले आहे. आळशी माणसाला देवाची कृपा देखील लाभत नाही. जे करायचे आहे ते आत्ताच कर. पाचवं म्हणजे मोबाईलचा अतिवापर. आजच्या काळातील ही सर्वात मोठी विषारी सवय आहे. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी तासनतास मोबाईलला स्क्रोल करणे. यामुळे एकाग्रता कमी होते, डोळ्यांचे विकार जळतात, मेंदूची विचार करण्याची क्षमता मंदावते. आपण दुसऱ्याचे दिखाऊ आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल दुःखी होतो. रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल दूर ठेवावा. त्याऐवजी स्वामींचे चरित्र वाचा किंवा ध्यान करा. सहावी सवय म्हणजे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी. अन्न हे पूर्ण ब्रह्म, पण चुकीचे अन्न हे विष आहे. अतिप्रमाणात बाहेरचे जंक फूड खाणे, रात्री उशिरा जेवणे किंवा जेवताना मोबाईल, टीव्ही पाहणे. जेवताना मन जर विचलित असेल तर अन्नातील पोषक तत्वे शरीराला मिळत नाहीत. यातून लठ्ठपणा, मधुमेह आणि पोटाचे विकार उद्भवतात. सात्विक आहार घ्या. शांत बसून अन्नाचा मान राखून जेवण करा. जेवण झाल्यावर किमान 100 पावले चाला. सातवं म्हणजे अनावश्यक खर्च करणे. दाखवण्यासाठी खर्च करणे, लोकांमध्ये मोठेपणा मिळवण्यासाठी कर्ज काढून चैन करणे. यामुळे आर्थिक विवंचना निर्माण होते. पैसा येतो पण टिकत नाही. ज्या घरात पैशाचा अनादर होतो तिथून लक्ष्मी निघून जाते. बचतीची सवय लावा. गरज आणि चैन यातील फरक ओळखा. आपल्या मिळकतीतील काही भाग नेहमी गरजूंच्या मदतीसाठी आणि देवांच्या कार्यासाठी वापरा. आठवं म्हणजे तक्रारीची सवय. आयुष्यात काही नाही याचे दुःख करत बसणे. सतत तक्रारी करत राहिल्याने आपण देवाने दिलेल्या सुखसोयींकडे दुर्लक्ष करतो. कृतज्ञता व्यक्त करा. आज तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना. जे आहे त्याचे आभार माना. तक्रार करणे थांबवले की आनंदाचे दरवाजे उघडतात. 9वी म्हणजे अपुरी झोप आणि अवेळी झोपणे. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दिवसा झोपणे यामुळे शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते. यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येते आणि चिडचिड वाढते. रात्री 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा. शरीराला विश्रांती मिळाली की मन प्रसन्न राहते. 10वी मोठी चूक म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणे. दुसऱ्याची गाडी, घर किंवा पगार पाहून स्वतःला कमी लेखणे. प्रत्येक फुलाचा फुलण्याचा काही वेळ वेगळा असतो. तुमची तुलना दुसऱ्याशी करणे म्हणजे देवाच्या निर्मितीचा अपमान करणे होय. स्वतःच्या कालच्यापेक्षा आज अधिक चांगले कसे बनता येईल यावर लक्ष द्या. तर आपण जाणून घेऊया या सगळ्या वाईट गोष्टींवर स्वामींचा दृष्टिकोन आणि उपाय. स्वामी समर्थांनी नेहमी साधेपणा आणि प्रामाणिकपणा शिकवला. या वाईट सवयी सोडण्यासाठी स्वामींची सेवा कशी मदत होते हे आपण पाहूया. जेव्हा आपण जप करतो तेव्हा मन एकाग्र होते आणि वाईट विचार दूर होतात. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने सवयी आपोआप बदलतात.
दर गुरुवारी एक तरी वाईट सवय सोडण्याचा संकल्प करा. स्वामी तुम्हाला ही शक्ती नक्कीच देतील. तर मित्रांनो, सवयी बदलणे एका दिवसाचे काम नाही, पण एक दिवस निश्चय तुमचा आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही आज सांगितलेल्या या सवयींपैकी 1-2 सवयी जर बंद केल्या, तर तुम्हाला तुमच्या आरोग्यात, कामात आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल जाणवू लागतील. लक्षात ठेवा, भविष्य हे तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा की तुम्हाला सन्मार्गावर चालण्याची बुद्धी मिळो. तुम्ही कोणती वाईट सवय आज सोडून देणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण लेख तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि त्यांनाही जागरूक करा. व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमची प्रगती हो हीच स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद.